नमस्कार मित्रांनो, रहस्यमय बाई कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, अमावास्या या आपल्या मागील व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद करतो. मित्रांनो, आपण एका व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा आपल्याला असे वाटते की त्या व्यक्तीनेही आपल्यावरती तितकेच प्रेम करावे. पण जेव्हा हे प्रेम आपल्याला मिळत नाही तेव्हा काही लोक अशा थराला जातात ज्याचा विचार आपण सामान्य लोक कधीच करू शकत नाही. मित्रांनो, आजची आपली जी कथा आहे ती अशाच एका मुलीची आहे जिने तिच्या प्रेमाला मिळवण्यासाठी एक भयानक वशीकरणाचा आधार घेतला. आणि जेव्हा या गोष्टीचा अंत झाला तेव्हा तो एक खूपच भयानक अंत होता, जो ऐकून तुमच्या अंगावरतीही काटा येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कथेला आपण सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेली घंटीचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पूजा आहे. मी एक ॲस्ट्रॉलॉजर आहे. मी मुंबईमध्येच राहते आणि माझे लहानपण, शिक्षण सर्व काही मुंबईमध्ये झाले आहे. मुंबईमध्ये मी ज्या ठिकाणी राहते तिथे शेजारी माझी एक मैत्रीण राहते. तिचे नाव सीमा आहे. सीमा आणि मी आम्ही एकाच वयाचे आहोत. आम्ही लहानपणापासून शाळेत सोबतच शिकत होतो. कॉलेजमध्येही आम्ही सोबतच गेलो. शाळेमध्ये असताना आम्ही खूपच जिवलग मैत्रिणी होतो. पण जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये गेलो तेव्हा सीमाच्या काही नवीन मैत्रिणी झाल्या. ती कॉलेज सुटल्यावरती तिच्या नवीन मैत्रिणी सोबतच टाइम स्पेंड करत असे. कधी कधी कॉलेज बुडवून पिक्चरला जाणे, फिरायला जाणे हे तिच्यासाठी तर रोजचे झाले होते. आणि आता तिची मैत्री कॉलेजमधल्या काही मुलांसोबतही झाली होती. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये आता अंतर पडू लागले होते. आमची मैत्री तर तुटली नव्हती, पण बोलणे आणि भेटणे फारच कमी झाले होते. पण नेहमी ती माझ्याकडे नोट्स घ्यायला येत असायची. मी तिला कधीही नोट्स देण्यासाठी नकार दिला नाही, पण माझी इच्छा असायची की तिने सुद्धा लेक्चर अटेंड करावे आणि व्यवस्थित अभ्यास करावा. पण जेव्हा मी तिला या गोष्टी समजावून सांगत असे तेव्हा तिला माझ्या या सांगण्याचा खूपच राग यायचा. त्यामुळे तिने माझ्याकडून नोट्स घेणेही कमी केले होते. आणि आता असे करत करत आमचे कॉलेजही संपले होते. आम्ही दोघींनीही ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. मी खूपच चांगल्या मार्काने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पण तिकडे सीमा ही कशीबशी पास झाली होती. पण या गोष्टींचा तिच्यावर काही जास्त परिणाम झाला नव्हता. आणि आता पुढील शिक्षणासाठी मी दिल्लीला जाणार होते, कारण मला ॲस्ट्रॉलॉजर बनायचे होते. तिकडे सीमाने एक कॉर्पोरेट कंपनी जॉईन केली होती. आणि आता आमच्या दोघांचेही रस्ते खूपच वेगळे झाले होते. एकेकाळी जिवलग असणाऱ्या मैत्रिणी शेजारी राहत असताना सुद्धा एकमेकांना दिसत नव्हत्या. इथपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते. पण येणारा काळ हा सीमासाठी आणि माझ्यासाठी खूपच भयानक होता. आता मी दिल्लीला गेले होते आणि तिथे ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करू लागले. आणि इकडे मुंबईमध्ये सीमाच्या आयुष्यात काय चालले आहे हे मला अजिबात माहीत नव्हते.
आणि असेच 3 महिने निघून जातात. आणि आता मला 15 दिवसांची सुट्टी मिळाली होती, म्हणून मी मुंबईत पुन्हा आले होते. मुंबईत आल्यावरती मी सगळ्यात आधी एक काम केले, ते म्हणजे सीमाला जाऊन भेटणे. पण जेव्हा मी सीमाच्या घरी गेले आणि मी तिच्या घरामध्ये जे काही पाहिले, ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण सीमाच्या घरामध्ये एक मुलगा होता आणि तो मुलगा आमच्या कॉलेजमधीलच होता. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मुलगा सीमाच्या घरामध्ये काम करत होता. म्हणजे झाडू मारणे, भांडे घासणे, साफसफाई करणे, अशी घरातली सगळीच कामे तो मुलगा करत होता. खरं तर सीमाला वडील नव्हते. त्यांच्या घरामध्ये सीमाची आई आणि सीमा हे दोघेच राहत होते. आणि आता तो मुलगाही त्यांच्यासोबत राहत होता. पण जेव्हा मी त्या मुलाला पाहिले, तेव्हा मला त्याचे वागणे आणि हावभाव थोडे विचित्रच वाटत होते. तो मुलगा नॉर्मल लोकांप्रमाणे वागत नव्हता. जसे तो कोणत्या तरी नशेत आहे आणि त्याला तो स्वतः काय करत आहे हे काहीच कळत नव्हते. पण जेव्हा मी त्या मुलाला कॉलेजमध्ये पाहिले होते, तेव्हा तो मुलगा खूपच डॅशिंग पर्सनॅलिटीचा होता. त्याच्याकडे खूप महागडी बाईक होती आणि तो मुलगाही असा होता की त्याला मुली स्वतःहून प्रपोज करायच्या. आणि आज तो सीमाच्या घरामध्ये अशा प्रकारे राहत आहे, हे पाहून मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला. आणि मी सीमालाही त्या मुलाबद्दल विचारले असता तिने मला खूप उडवाउडवीची उत्तरे दिली. आणि आम्ही आता लग्न करणार आहोत. आणि या गोष्टीसाठी त्याच्या घरच्यांचा विरोध असल्यामुळे तो सर्व काही सोडून आमच्या सोबतच राहत आहे, असे मला सीमाने सांगितले. पण मित्रांनो, जेव्हा यामागचे मला सत्य समजले, ते ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. आता माझी सुट्टी संपली होती आणि मी पुन्हा ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेले आणि मी माझ्या आयुष्यात रमून गेले. आता दिल्लीला येऊन मला 6 महिने पूर्ण झाले होते आणि मध्यंतराची परीक्षा झाल्यावरती मला काही दिवसांची सुट्टी मिळाली होती. त्यामुळे मी आता पुन्हा मुंबईमध्ये आले होते. आणि यावेळी मुंबईला आल्यावर मला सीमाला आणि त्या मुलाला बघायची खूपच घाई झाली होती. कारण मनाच्या कोपऱ्यात मला कुठे ना कुठे या गोष्टीची खात्री होती की सीमासोबत काहीतरी विचित्र घडत आहे. मी घरी पोचल्यावर सीमाच्या घरीही गेले, तेव्हा सीमा घरात नव्हती. ती तिच्या ऑफिसमध्ये गेली होती. घरात तिची आई एकटीच होती. तो मुलगा सुद्धा मला घरात कुठेच दिसला नाही. मी दिवसभर सीमाची वाट पाहिली आणि संध्याकाळी सीमा आल्यावर मी पुन्हा तिच्या घरी गेले. मी सीमासोबत बोलू लागले आणि तेव्हा मला समजले की तो मुलगा आता सीमासोबत राहत नाही, तो कुठेतरी निघून गेला आहे. तेव्हा मला समजले की सीमा या गोष्टीमुळे खूपच डिप्रेस झाली आहे. आणि आता बोलता बोलता सीमाने मला विचारले, पूजा, तू उद्या काय करत आहेस? सीमाच्या अचानक या प्रश्नाने मी थोडी गडबडून गेले होते आणि मी तिला म्हणाले, मी आजच तर आले आहे आणि 10 दिवस मी आता घरीच आहे. सीमा एकदम म्हणाली, उद्या येतेस का माझ्यासोबत? तुझ्यासोबत कुठे? मी सीमाला विचारले. तेव्हा सीमा मला म्हणाली, उद्या शनिवार आहे, मला उद्या सुट्टी आहे, माझ्यासोबत
तू पबमध्ये येशील का? तिथे आपण खूप मज्जा करू. तशी तू घरीच आहेस ना? चल मग माझ्यासोबत. मला काय बोलू हे कळतच नव्हते आणि मी तिला पबमध्ये जाण्यासाठी हो म्हणाले. आणि आता उद्या संध्याकाळी 7 वाजता आम्ही पबला जाणार होतो. आता दुसऱ्या दिवशी मी तयार होऊन सीमाच्या घरी गेले आणि जेव्हा मी सीमाला पाहिले तेव्हा मी तिला पाहतच राहिले, कारण त्या दिवशी सीमा खूपच सुंदर दिसत होती. तिने काळ्या कलरचा वन पीस घातला होता, जो तिच्या गुडघ्यांच्या खूपच वरती होता आणि वरतूनही तो छातीच्या खूप खाली होता. खरं तर सीमा ही दिसायला खूपच सुंदर होती आणि त्यातच तिने अशा प्रकारचा ड्रेस घातला होता आणि मेकअपही केला होता. त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती, जणू काही कोणती अप्सराच आहे. मी एक साधा पार्टीवेअर ड्रेस घातला होता, त्यामुळे सीमाने मला तिचाच एक वन पीस घालायला दिला, जो गुडघ्यांच्या खालपर्यंत होता. मी कसाबसा लाजत तो ड्रेस घातला आणि आम्ही दोघींनी वरतून जॅकेट घालून गाडीवरती बसून पबमध्ये गेलो. मी खरं तर पहिल्यांदाच अशा ठिकाणी आले होते, त्यामुळे मला तिथे खूप छान वाटत होते, पण मी थोडी नर्वसही होते. पण सीमा इथे पहिल्यांदा आली नव्हती. ती या पबमध्ये नेहमीच येत असायची. आतमध्ये गेल्यावरती आम्ही दोघी एका बाजूला बसलो. सीमाने तिच्यासाठी एक ड्रिंक मागवली होती आणि मला एक सॉफ्ट ड्रिंक प्यायला दिली. खरं तर मी ज्या सीमाला ओळखत होते ती खूपच लाजाळू आणि शांत स्वभावाची मुलगी होती, पण आता ती सीमा कुठेतरी हरवली होती. आणि आता माझ्यासमोर जी सीमा होती तिला कदाचित मी पहिल्यांदाच पाहत होते. मी सॉफ्ट ड्रिंक पित असताना सीमाकडेच पाहत होते. तेव्हा मला असे वाटले की सीमा जणू कोणाला तरी शोधत आहे. आणि इतक्यात सीमाने मला तू इथेच बस, मी लगेच आले असे म्हणून बार काउंटरच्या दिशेने जाऊ लागली. सुरुवातीला मला वाटले कदाचित ती ड्रिंक आणण्यासाठी जात आहे, पण सीमाच्या मनात आणि वागण्यात काही वेगळेच होते. सीमा बार काउंटरपाशी जाऊन एका उंच खुर्चीवरती बसली. मी सीमाला पाहतच होते. त्या खुर्चीवर बसल्यावर ते खूपच सुंदर दिसत होते, जणू काही त्या पबमध्ये तिच्यासारखी दुसरी मुलगीच नव्हती. आणि इतक्यात एक 24 वर्षांचा उंचपुरा आणि हट्टाकट्टा मुलगा सीमाच्या बाजूला येऊन बसला आणि तो सीमाशी काहीतरी बोलू लागला. बघता बघता दोघे एकमेकांसोबत खूपच जास्त फ्रेंडली झाले. ते एकमेकांना स्पर्शही करू लागले होते. खरं तर त्यांना पाहून मलाच लाज वाटू लागली. आणि काही वेळाने सीमा माझ्यापाशी आली आणि तिने मला सांगितले की तू रिक्षा करून घरी जा, मी तुला उद्या भेटेल. मी तिला काही विचारणारच होती की इतक्यात ती पाठ फिरवून पुन्हा त्या मुलापाशी जाऊन बसली. मी लगेच त्या पबच्या बाहेर आले आणि रिक्षा करून पुन्हा आपल्या घरी निघून आले. पण रिक्षातून येत असताना माझ्या मनात सीमाबद्दल खूपच प्रश्न होते की सीमा ही कधी घरी येणार? ती त्या मुलासोबत सुरक्षित तर आहे ना? ती एकटीच आहे, तिला काही होणार तर नाही ना? पण मित्रांनो, पुढे या कथेत तुम्हाला समजेल, खरं तर मला सीमासाठी नाही तर त्या मुलासाठी काळजी करण्याची गरज होती. कारण ही कथा पुढे एक खूपच भयानक दिशेने वळण घेते,
ज्याचा विचार मी सुद्धा कधीच केला नव्हता. आता ती रात्रही गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी मी सीमाच्या घरी गेले. तेव्हा सीमा घरात झोपलेलीच होती. सीमाच्या आईने मला सांगितले की ती पहाटे 6 वाजता घरी आली आहे. त्यामुळे मी तिला उठवले नाही आणि तशीच परत घरी निघून आले. त्या दिवसानंतर सीमा मला कधीच भेटली नाही आणि जेव्हा पण मी तिला थांबून बोलण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा ती काहीतरी कारण सांगून टाळत असायची. आणि आता असे करत माझ्या सुट्टीचे 10 दिवसही संपून गेले आणि मी पुन्हा माझ्या पुढील अभ्यासासाठी दिल्लीला निघून गेले. आता यावेळी मात्र मी पुन्हा मुंबईला लवकर येणार नव्हते आणि झालेही असेच. पुढील काही महिने मी मुंबईला येऊ शकले नाही आणि मी माझ्या ॲस्ट्रॉलॉजीची फायनल परीक्षा देऊनच घरी आले. आणि आता जवळपास 6 महिने उलटून गेले होते आणि या वेळेपर्यंत माझ्या डोक्यातून सीमाबद्दलचे विचार फारच कमी झाले होते. मी माझ्या ॲस्ट्रॉलॉजीचा कोर्स संपवलेला होता आणि मी त्यातच गुंतून गेले होते. आणि आता मी पुन्हा मुंबईला आले. मुंबईला येऊन मला 2 दिवस झाले होते. खरं तर मी सीमाच्या घराकडे पाहत असायचे, पण ती मला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कधीच दिसत नव्हती. मला वाटले कदाचित ती ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त असेल. आणि एके दिवशी संध्याकाळी सीमा मला दिसली. ती काही सामान आणण्यासाठी बाजारात चाललेली होती. मी तिला आवाज देऊन थांबवले, पण जेव्हा मी सीमाला जवळून पाहिले तेव्हा ती खूपच खराब झाली होती. तिच्या डोळ्यांखाली काळे आले होते. तिचे वजनही खूप कमी झाले होते. चेहऱ्यावरचे तेज पूर्णपणे नाहीसे झाले होते. मी सीमाला तिच्या या अवस्थेबद्दल विचारले तेव्हा मला सीमाने सांगितले की तो मला सोडून गेला आहे. खरं तर मला कळालेच नाही की सीमा कोणाबद्दल बोलत होती. त्यामुळे मी तिला स्पष्ट बोलण्यासाठी सांगितले. तेव्हा सीमाने मला सांगितले की त्याचे नाव यश आहे, जो आम्हाला 6 महिन्यांपूर्वी पबमध्ये भेटला होता. सीमाने मला सांगितले की त्या रात्री पबमधून तू घरी गेल्यावरती मी यश सोबत त्याच्या घरी गेले होते. यश हा खूपच श्रीमंत घरातला एकुलता एक मुलगा होता. त्या रात्री आम्ही दोघे एकत्रच होतो. मला वाटले की यश हा माझ्या प्रेमात पडला आहे, पण तो खूपच अय्यस स्वभावाचा मुलगा होता. त्याने त्या दिवसानंतर माझ्यासोबत बोलणे टाळले. मी त्याच्या घराच्या बाहेर थांबत असे, पण तो माझ्याशी कसलाही संबंध ठेवायला तयार नव्हता. पण हळूहळू तो बदलू लागला आणि तोही माझ्या प्रेमात पडला. गेल्या काही महिन्यापासून तो माझ्या घरातच माझ्या सोबतच राहत होता. पण आता काही दिवसांपासून तो पुन्हा माझ्यापासून दूर झाला आहे. तो पुन्हा त्याच्या घरी गेला आहे आणि आता तो म्हणत आहे की त्याला माझ्यासोबत राहायचे नाही आणि त्याच्याच टेन्शनमुळे माझीही अशी अवस्था झाली आहे. हे ऐकून मला सीमाबद्दल खूपच वाईट वाटले. पण मित्रांनो, सीमाने मला सांगितलेली ही कथा खरी तर होतीच, पण ती पूर्णपणे सत्य नव्हते आणि पूर्ण सत्य हे खूपच भयानक होते, जे पुढे जाऊन मला समजले. 1-2 दिवस गेल्यावरती सीमा माझ्या घरी आली आणि तिने मला गाडीवरती बसायला सांगितले. मी तिच्या गाडीवरती बसले आणि तिला विचारले की सीमा, आपण कुठे चाललो आहोत? पण सीमाने मला काहीच सांगितले नाही. काही वेळ गाडी चालवल्यावरती
आम्ही एका ठिकाणी पोचलो होतो. ती जागा एका झोपडपट्टीच्या ठिकाणी होती. तिथे बरेच लोक थांबलेले होते आणि जेव्हा मी समोर पाहिले तेव्हा तिथे एक बाबा बसलेला होता. लोक त्या बाबांसमोर आपले प्रॉब्लेम सांगत असत आणि तो त्यांना काही वस्तू देत ती समजावून सांगत असत. मी सीमाला विचारले की आपण इथे कशासाठी आलो आहो. तेव्हा सीमा मला म्हणाली, थांब तू, थोडा वेळ गप्प बस, तुला सगळं काही कळेल. आम्ही दोघेही तिथे शेजारी खुर्चीवरती बसलो आणि काही वेळातच सीमाचाही नंबर आला. आणि आता मला उत्सुकता लागली होती की सीमा या बाबांकडे कशासाठी आले आहे. तिला असा काय प्रॉब्लेम झाला असेल की ज्यासाठी तिला या अशा ठिकाणी या बाबांकडे यावे लागले. आणि मित्रांनो, ज्यावेळी मला सीमाचा तो प्रॉब्लेम कळाला ते ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. सीमाने त्या बाबांना सांगितले की बाबा, तो मुलगा मला सोडून गेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला तो मुलगा माझ्या आयुष्यात पुन्हा हवा आहे. बाबांनी सीमाला समजावून सांगितले की हे बघ सीमा, मी तुला या अगोदर हे सांगितले होते की तू जे काही करत आहे त्याचा परिणाम आयुष्यभर राहत नाही. काही काळानंतर त्या गोष्टीची पावर कमी झाल्यावरती तो मुलगा तुला पुन्हा सोडून जाईल. पण सीमा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने बाबांना सांगितले की बाबा, काही झाले तरी तो मुलगा मला माझ्या आयुष्यात हवा आहे. तेव्हा त्या बाबांनी 3 लवंग घेतली आणि त्यावर काही मंत्र पुटपुटत सीमाच्या हातावरती ठेवले आणि सीमाला सांगितले, हे घे सीमा लवंग, यांना तुझ्या मासिक पाळीच्या रक्तात भिजव आणि सुकवल्यानंतर याची पावडर करून त्या मुलाच्या खाण्यात टाकून त्याला खाऊ घाल. आणि त्यानंतर तो मुलगा तुझ्या वशमध्ये येईल आणि जसे तू म्हणशील तसेच तू करेल. सीमाने एकदम खुश होऊन ती लवंग घेतली आणि बाबांच्या पायावर डोके ठेवून तिथून बाहेर निघून आली. बाहेर आल्यावरती मी सीमाला विचारले, सीमा, तू हे काय करत आहेस? त्यावर सीमा म्हणाली, पूजा, हे एक वशीकरण आहे. यश हा एक खूप श्रीमंत आणि एकुलता एक मुलगा आहे. मला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे आणि माझे पुढील आयुष्य त्याच्यासोबतच त्याच्या पैशांवरती मोज मजा करायची आहे. सीमाचे वाक्य ऐकून मला आता कळून चुकले होते की यशसोबत नक्की काय होत आहे. का तो सीमाच्या घरामध्ये येऊन तिची सर्व कामे करत आहे. आणि आता मलाही सीमाची भीती वाटू लागली होती. त्यावेळी मी सीमाला काहीच बोलले नाही. पण घरी आल्यावर त्या दिवसानंतर मी सीमासोबत बोलणेही बंद केले. या घटनेच्या काही दिवसानंतरच सीमाच्या घराबाहेर मला यश दिसला. तो सीमाच्या घरातले धुतलेले कपडे वाळू घालत होता आणि त्याला पाहून मला असे वाटले की जणू काही तो कसल्या तरी नशेत आहे. त्याला कळत नव्हते की तो काय करत आहे. आणि एकदम मला त्या कॉलेजमधल्या मुलाची आठवण झाली जो यशच्या अगोदर सीमाच्याच घरात राहत होता. आणि आता मला त्या सर्व काही गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. पण म्हणतात ना, वशीकरण करून मिळवलेली कोणतीही गोष्ट फार काळ टिकत नाही आणि त्यासाठी काही ना काही त्यागही करावा लागतो. काही दिवसानंतर त्या वशीकरणाचा प्रभाव कमी झाला आणि यश पुन्हा आपल्या घरी निघून गेला. आणि आता यश सुद्धा सावध झाला होता. त्याला माहीत पडले होते
की सीमा त्याच्यासोबत काय करत आहे. आणि आता तो सीमाच्या जाळ्यात अडकणारा नव्हता. पण तोपर्यंत सीमाने यशकडून बरेच पैसे उकळले होते आणि काही दिवस असेच निघून गेले. हळूहळू सर्व काही नॉर्मल होऊ लागले होते, पण सीमासाठी नाही. कारण मी पुन्हा सीमाला त्याच काळ्या कलरच्या वन पीसमध्ये एका मुलाच्या गाडीवरती बसून जाताना पाहिले. आणि आता त्या मुलासोबत पुढे काय होणार आहे याचा अंदाज मला आला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.